शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे ऍक्टिव्ह। नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती। ठाकरे शिवसेनेचं ठाणं पुन्हा जिंकणार। महापालिकेच्या मोर्चे बांधणीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। त्यातच आता उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यातच आव्हान देण्याची रणनीती आखली आणि त्याला निमित्त ठरलंय नवरात्रोत्सवात टेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची आरती। जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी। जय देवी। रश्मी ठाकरे फक्त दुर्गेश्वरीची आरती करून थांबलेल्या नाहीत, तर त्यानंतर ठाण्यातील विविध मंडळात देवीचं दर्शन घेत शिवसैनिकांशी त्यांनी संवादही साधला। मात्र रश्मी ठाकरे टेंभी नाक्याच्या देवीला पहिल्यांदाच गेल्या आहेत का, पाहूया। 2022 रश्मी ठाकरेंच्या हस्ते टेंभी नाक्याच्या देवीची आरती। 2023 उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंकडून देवीची पूजा। 2024 रश्मी ठाकरेंनी देवीचं घेतलं दर्शन। शिवसेनेचं ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असं बोललं जातं, मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर ठाणे जिल्ह्यावर एकनाथ शिंदेंनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं। त्यामुळे शिंदेंच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्रित रणनीती आखली। आधी उद्धव ठाकरेंनी ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली, तर राज ठाकरेंनीही कल्याण आणि अंबरनाथचा दौरा करून वातावरण तापवलं। त्यातच आता रश्मी ठाकरेंनी ठाण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केल्यानं चर्चांना उधाण आलंय। मात्र मुख्यमंत्री पद गेल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या रश्मी ठाकरे आता ठाकरेंच्या अस्तित्वाच्या लढाईत शिंदेंना बालेकिल्ल्यातच शह देण्यासाठी काय रणनीती आखणार आणि खरंच शिंदेंच्या हातातून ठाणे महापालिका जिंकणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।